शुभविवाह या मालिकेच्या 22 एप्रिलच्या भागामध्ये भूमीने आकाशला गरम पाण्यामध्ये पाय टाकून बसायला सांगितलेलं असतं। आकाशचे पाय खूप चढल्यामुळे दुखत असतात। त्यावरती भूमी तिकडे येते आणि म्हणते, मला तर वाटलं होतं की पाय धरून बसलास, पण तू तर मात्र मस्त मजेत आहेस रे। आकाश म्हणतो, हो, कारण माझं व्रत पूर्ण झालंय ना, आपल्याला जोडीने आशीर्वाद मिळालाय। यावरती भूमी म्हणते, जोडीने जोडीने म्हणजे तुला काय म्हणायचंय? आकाश म्हणतो, अगं मित्रमैत्रिणीची जोडी नसते का, तशी जोडी म्हटलं मी। भूमी, तू नेहमीच असा वेगळा अर्थ काढू नकोस। भूमी म्हणते, बरं ते सगळं जाऊ दे, तू न पटकन दूध पिऊन घे बरं। असं म्हणत ते आकाशला आता मात्र हळदीचं दूध देते। त्यावरती आकाश म्हणतो, नाही भूमी, मी हळदीचं दूध वगैरे काही पिणार नाही। भूमी म्हणते, आकाश हे बघ, असं नाही हा, म्हणजे तू मला तुझी मैत्रीण मानतोस ना, मग मैत्रीण ज्या वेळेला काही गोष्ट प्रेमाने सांगते तर ते ऐकायला नको का? यावरती आकाश म्हणतो, प्रेमाने? भूमी, तू खरंच मला प्रेमाने सांगतेस का? यावरती भूमी म्हणते, बघ तुझं पुन्हा सुरू झालं, आणि तू जर पिणार नसशील ना तर आता मी तुला जबरदस्ती कसं प्यायला लावते ते बघ। असं म्हणत भूमी आता आकाशचं तोंड बंद करते आणि तोंड बंद करून नाक बंद करून त्याला तोंडाने ते आता दूध पाजते। आकाश इव इव करत असतो, पण भूमी काही ऐकत नाही। तोपर्यंत इकडे मात्र आता अभिजितचं वेगळंच काहीतरी कारस्थान चालू असतं। त्याने एका माणसाला कसला तरी पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ बनवून मागवलेला असतो आणि अचूक काम केलंस ना, कोणाला संशय तर नाही ना आला, असं विचारत तो पेन ड्राईव्ह घेतो आणि आता अभिजित म्हणतो, भूमी, आज तुझा कार्यक्रम होणारच। असं म्हणत त्या पेन ड्राईव्ह मध्ये काहीतरी सस्पिशियस असतं, इतकं मात्र आपल्याला कळतं। तोपर्यंत इकडे तोंड वगैरे वाकडं करत आकाश ते दूध पित असतो। त्यावेळेला भूमी आकाशला म्हणते की मला तर वाटलं होतं की इतक्या पायऱ्या चढल्यावरती तुला खरंच त्रास होईल। आकाश म्हणतो, काही त्रास झालेला नाहीये। भूमी म्हणते, हे असं असतं ना की आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी ज्या वेळेला व्रत करतो ना तेव्हा आपल्याला त्रास होत नाही। तू कुणासाठी केलंस हे व्रत? त्यावरती आकाश मनातल्या मनात म्हणतो, भूमी, हे व्रत खरं तर मी तुझ्यासाठी केलंय, पण माझं दुर्दैव असं आहे ना की मी हे तुला सांगू शकत नाही। खरंच भूमी, मी हे तुला सांगू शकत नाही, आणि तू माझ्या आज इतकी जवळ आहेस तरी सुद्धा माझ्यापासून लांब आहेस, याचं मला खूप वाईट वाटतं। असं म्हणत आकाश आता भूमीसाठी हे व्रत केलंय पण तिला ते सांगू शकत नाही, म्हणून खूप उदास असतो। त्यावरती भूमीला तो म्हणतो, अगं तू मला विचारते आहेस की हे व्रत मी कुणासाठी केलं, तर तू पण कुणासाठी हे व्रत केलेलं आहेस का? सांग बरं, म्हणजे तू पण असं कधी कुणासाठी प्रेमाच्या व्यक्तीसाठी व्रत केलंस का? भूमी म्हणते, आकाश, मी नाही कधी व्रत केलं, पण माझी आई करायची, कधी माझ्यासाठी, कधी बाबांसाठी, कधी मनूसाठी, नेहमी घरच्यांच्यासाठी हे व्रत करत राहायची। यावरती आकाश आता बघतो तर भूमी भावुक झालेली असते। आकाश भूमीचा हात हातामध्ये घेतो आणि तिला आधार देण्याचा प्रयत्न करत असताना भूमी सांगते, एकदा मी आणि माझी आई समुद्रावरती गेलो होतो, त्यावेळेला समुद्रात माझी बाहुली गेली आणि ती आणण्यासाठी माझी आई त्या समुद्रामध्ये गेली। समुद्रामध्ये जात असताना मी तिच्याकडे पाहत होते, पण आई माझी बाहुली आणण्याच्यासाठी आत गेली, ती कधी बाहेरच नाही रे आली। असं म्हणत आता मात्र भूमीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। आकाश म्हणतो, भूमी, तुला त्रास होत असेल ना तर तू नको बरं सांगू। भूमी म्हणते, आकाश, का माहित नाही, पण आत्ता ह्या गोष्टी तुझ्यासोबत बोलाव्या असं मला वाटतंय। यावरती आकाश म्हणतो, तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल। यावरती भूमी म्हणते, मग ना माझी खरी बाहुली ज्या वेळेला समुद्रात गेली ना तेव्हा मला माझ्या हातामध्ये माझी दुसरी खरी बाहुली म्हणजे मनू आली। 6 महिन्याची होती रे मनू। 6 महिन्याच्या मनूला माझ्या हातामध्ये सोपवत बाबांनी सांगितलं की आता तू या घरची आई, पण मला नाही माहिती रे मी हे सगळं नीट निभावू शकले का, आणि माझ्या आईने माझ्यावरती जबाबदारी सोपवलेली पूर्णपणे पार पाडू शकले का, माझी आई खुश असेल का या सगळ्यामुळे? यावरती आकाश म्हणतो, अगं असं काय करतेस, तू सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या व्यवस्थितपणे पार पाडल्या आहेस ना की तुझ्या आईला तुझ्यावरती खुश व्हावंच लागणार आहे, ती तुझ्यावरती कशी नाराज असेल? अगं भूमी, काहीही विचार करू नकोस, तुझी आई तुझ्यावरती खुशच असणार आहे। असं म्हणत आकाश भूमीला समजवत असतो आणि तू जे केलंस ते योग्यच केलंस असं पटवून देत असतो। तिचा हात हातामध्ये घेतो। भूमी म्हणते, खरंच ना? आता आकाश मात्र भूमीला हसवण्यासाठी मुद्दाम आपल्या टी शर्टवरती ज्यूस सांडवतो आणि तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो। तोपर्यंत इकडे आता रागिणीने पौर्णिमाला बोलवलेलं असतं
आणि ती पौर्णिमाला काहीतरी महत्वाचं काम सांगत असते, पण पौर्णिमा हादरते. नाही नाही, हे काम मला जमणार नाही, म्हणजे मी नाही हे करू शकत. यावरती रागिणी म्हणते, तुला विचारत नाहीये, तुला सांगतीये की हे काम तुला करायचं आहे. असं म्हणत डायरेक्ट चिडलेली रागिणी ती आता मात्र पौर्णिमाच्या गळ्याला चाकूच लावते आणि काहीही झालं तरी हे काम तुला करायचं आहे, कारण मी हे तुला विचारत नाहीये, तर हे तुला मी सांगती आहे. आणि हे सगळं चालू असताना तिकडे अभिजित येतो आणि आई काय चाललंय असं म्हणायला लागतो. तोपर्यंत आकाशने मुद्दाम आपल्या टी शर्टवरती आता दूध सांडवल्यावरती भूमीला हसवण्यासाठी नाटक करायला लागतो. भूमी म्हणते, मुद्दाम प्रँक केलास ना? आकाश म्हणतो, हो, मी जरी प्रँक केला असला ना तरी सुद्धा तुझ्या तोंडावरती हसू आलं ना, बस मला तितकंच हवं आहे. अशीच हसत राहा, अशीच खुश राहा असं म्हणत आकाश भूमीला हसवण्यासाठी आपल्याला जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करत असतो. भूमी मात्र हसते आणि आता पुन्हा आवरावरी करायला लागते आणि आकाशला ते सगळं दूध पिऊन टाक असं सांगते. फायनली आकाश पुन्हा आपलं नाक बंद करतो. आवडत नसूनही भूमीने सांगितल्यामुळे ते दूध त्याला आता प्यावंच लागतं. इकडे मात्र रागिणीचं वेगळीच अवस्था असते. रागिणी म्हणते, बघे, तू नको मला सांगूस काय करायचं आणि काय नाही. रिस्क असली तरी हे करण्यावाचून तुला कोणता पर्याय नाहीये. यावरती अभिजित म्हणतो, आई सोड, अगं काय झालं? रागिणी म्हणते, हिला सांगितलेलं हे हिला करता येत नाहीये, बघ तरी हिच्याकडे कोणता आता पर्याय आहे का? हिला हे करायला नको का? यावरती अभिजित म्हणतो, अगं आई कशाबद्दल बोलतेस तू? त्यावरती अभिजितला ती सांगते, आपला प्लॅन आहे ना आणि भूमीला तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी हिनेच करायला पाहिजे ना सगळं. अरे आतापर्यंत आपण आकाशला सांगितलेलं आहे की भूमीला भास होत आहेत, पण हे सत्य पडताळण्यासाठी भूमीचा शेवटचा कार्यक्रम करायला पाहिजे ना, आणि त्याशिवाय हिच्याशिवाय काम कसं होईल? म्हणून मी हिला सांगते की ते काम कर, कारण भूमी जर का नॉर्मली अशीच घरात वावरत राहिली ना तर आपल्याला खूप धोकादायक आहे आणि आकाश तिच्या बाजूनेच आहे. त्यामुळे आकाशचा विश्वास पटणं गरजेचं आहे की भूमीने या सगळ्या मानसिक ह्याच्यामध्ये स्वतःला संपवून घेतलंय. अशी सिच्युएशन क्रिएट करायची की भूमी स्वतःचा जीव कधीही घेऊ शकते आणि मग आपणच तिचा जीव घेऊन अशी सिच्युएशन दाखवायची की हिने स्वतःला संपवून घेतलंय. असं म्हणत नालायक रागिणी जितका नालायकपणा करता येईल तितका नालायकपणा करत आता पौर्णिमाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असते. पौर्णिमा म्हणते, अभिजित, पण बघितलं ना, या ना बाजूला राहतील आणि आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये तोंड कशी पाडतील. यावरती रागिणी म्हणते, तुला माकडणीची गोष्ट माहिती आहे ना? जेव्हा पाणी तिच्या नाकातोंडात जायला लागतं तेव्हा तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्याच मुलाला आपल्या पायाखाली घेतलं होतं आणि त्याच मुलाला पायाखाली घेऊन त्याचा जीव घेऊन ती त्याच्यावरती उभी राहिली. तुला समजतंय, ती तर माकडी नव्हती, मी तर हाडामासाची बाई आहे, त्यामुळे मी तर माणूस आहे, मी काहीही करू शकते. असं म्हणत रागिणी सांगते, आपल्याला लवकरात लवकर हा प्लॅन वर्कआउट करायला पाहिजे. त्यासाठी भूमीला वेडे ठरवणं तिला भास होत आहेत हे सांगून तिने स्वतःला संपवलं हे सिद्ध करायचं आहे. असं म्हणत रागिणी ठामपणे आपला निर्णय सांगते आणि तिकडून निघून जाते. पौर्णिमा घाबरते आणि आता अभिजितला मिठी मारून रडायला लागते. इकडे भूमी आपल्या रूम मध्ये असते आणि ती तिच्या आईचा फोटो पाहत असते. तोपर्यंत तिकडे आता मानसी येते. ताई काय झालं? यावरती भूमी म्हणते, काही नाही ग, मी आकाश सोबत गप्पा मारत बसले होते, पण मलाच कळत नाहीये मी त्याच्याशी इतकी कशी काय फ्रँक झाले. म्हणजे आपण ना आपल्या जवळच्या व्यक्तीला सगळं सांगतो, मग आज त्याला मी सगळं सांगितलं, आईबद्दलचं माझा सगळा भूतकाळ मी त्याला उघडा केला ग. यावरती मानसी म्हणते, अगं ते तुझ्या जवळचेच आहेत. यावरती भूमी म्हणते, मनू काय बोलतेस तू? मग मात्र मानसी सांगते, अगं ताई, म्हणजे तुझे मित्र आहेत ना, ते मित्र जवळचे नसतात का? एवढंच मी तुला सांगते. असं म्हणत मानसी भूमीला समजावते. भूमी म्हणते, खरंच मनू, मला ना आज खूप दिवसांनी आईची आठवण आली. यावरती मानसी म्हणते, पण तू आकाश सोबत सगळं शेअर केलंस ना, आकाश भाऊजींसोबत, म्हणून हे खूप चांगलं आहे. तुला सुद्धा खूप हलकं वाटलं असेल ना? यावरती भूमी म्हणते, हो. तोपर्यंत इकडे आता अभिजित सांगत असतो पौर्णिमाला, हे बघ, तू काहीही कर, पण तुला आईचं हे काम करावंच लागेल. यावरती पौर्णिमा म्हणते, मी हे काम करणार नाही, माझ्या हातात एक हुकमी एक्का आहे. अभिजित म्हणतो, हुकमी एक्का? कसला हुकमी एक्का बघू? असं म्हणत अभिजित तिला, आता काय आहे तुझ्याकडे हुकमी एक्का? असं म्हटल्यावरती जे रेकॉर्डिंग मध्ये बोटीला आग लागल्याचं रागिणीने कबूल केलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये तांडेलने मदत केले. अभिजित, तुला माहिती आहे ना, या सगळ्यामध्ये आपण बोट जाळली,
पण तांडेलला हे सगळं माहिती आहे, हे असंच्या असं रेकॉर्डिंग असतं. अभिजित म्हणतो हे काय आणि तू कधी रेकॉर्डिंग केलंस? यावरती पौर्णिमा म्हणते ते महत्वाचं नाहीये, माझ्याकडे पुरावा आहे, हे महत्वाचं आहे. घाबरलेला अभिजित पटकन तो व्हिडिओ डिलीट करून टाकतो आणि म्हणतो काय आहे हे सगळं? पौर्णिमा म्हणते का डिलीट केलं हे सगळं? अभिजित म्हणतो असं काय करतेस? यावरती पौर्णिमा म्हणते आई म्हटलं ऐकलंच ना तुम्ही की वेळ आली तर माकडाने ज्याप्रमाणे आपल्या मुलाला पायाशी घेतलं तर आई तुम्हाला पायाशी घ्यायला कमी नाही करणार. अभिजित विचार करतो खरंच मी व्हिडिओ डिलीट करून चूक केली का? पण दुसऱ्या क्षणाला तो म्हणतो अगं पण मूर्ख मुली, या व्हिडिओमध्ये मी आहे ना, मी या व्हिडिओमध्ये आहे म्हणजे माझा पण उल्लेख आहे, तर मला नाही का अडकता येणार याच्यामध्ये? असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही नाही, मी व्हिडिओ डिलीट करून चांगलं केलं, तू खूप मोठी चुकी केलेली आहेस. यावरती मग मात्र इकडे त्याला पौर्णिमा सांगते तुम्हाला कळत नाहीये, आई तुमचा वापर करेल आणि मग तुम्हाला फेकून कशी देईल ते. आता रागिणीने पौर्णिमाला तयार करण्याला सुरू केलेलं असतं. पौर्णिमाच्या हातामध्ये बांगड्या घालून तिचा अंबाडा बांधण्याचं कारण म्हणजे भूमीला तिची आईच आपल्या समोर आली आहे असं भासवण्याचं असतं. सेम आता भूमीच्या आईसारखा मेकअप करून पौर्णिमाला ती आता रात्री भूमीच्या रूम मध्ये पाठवणार असते आणि तेवढ्यात एक व्हिडिओ दाखवत अभिजित म्हणतो हे बघ. पौर्णिमा म्हणते अय्या हे तर खरंच. यावरती रागिणी म्हणते अगं हळू बोल, अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहेस का आपला प्लॅन? मूर्ख मुली, म्हणूनच आम्ही तुला काही सांगत नाही आहोत. आता आज रात्री भूमीचा धूमधडाक्यात कार्यक्रम होणार. असं म्हणत आता भूमी ज्या वेळेला झोपण्यासाठी जात असते ती सगळे दारं खिडक्या बंद करते आणि आपल्या बेडवरती झोपण्यासाठी येते. ती ज्या वेळेला बेडवरती झोपण्यासाठी येते तेव्हा तिला आपल्या आजूबाजूला काहीतरी हल्ल्यासारखं किंवा आपल्या आजूबाजूला काहीतरी असल्यासारखं वाटतं. तिला सेम टू सेम आपल्या आईची प्रतिकृती तिकडे दिसते आणि मग भूमी कोण आहे तिकडे असं म्हणत तिकडे आता वळते. तिची आई चक्क तिच्या समोर असते आणि भूमीला आपल्या आईचा आता आवाज पण ऐकू येतो. भूमी हादरते आणि भूमी आता आई असं बोलायला लागते. पण या सगळ्यामध्ये ती पौर्णिमा असते आणि पौर्णिमाने हा सगळा ड्रामा क्रिएट केलेला असतो. मग मात्र भूमी हतबल होते आणि ती आता खूप जोरात ओरडते मनू. ती मानसीच्या रूम पर्यंत जाते. मानसीच्या रूम मध्ये गेल्यावरती ती मानसीला उठवते आणि गच्च मिठी मारते. मानसी म्हणते ताई काय झालं? यावरती भूमी सांगते मनू अगं मी आईला पाहिलं. आता मात्र आकाश आणि अथर्व रूम मध्ये येतात आणि म्हणतात भूमी काय झालं? यावरती भूमी म्हणते आकाश अरे मी माझ्या आईला पाहिलं. यावरती आकाश म्हणतो काय? अरे तुला भास झाला असेल भूमी म्हणते तुला पण असंच वाटतं ना की मला भास झाला असेल, मला नाही कुणाशी बोलायचं. यावरती आकाश म्हणतो असं नाही मला म्हणायचं, तू ऐकून तरी घे. मग मात्र भूमीला खरंच भास झालाय की हा काय वेगळा प्लॅन आहे हे जाणून घेण्यासाठी प्रशांतला आता मात्र आकाशने बोलवलेलं असतं. प्रशांतला आकाशने बोलवल्यावरती एक फाईल घेऊन प्रशांत येतो. आकाश म्हणतो हे कुणाला कळालं नाही ना आपण हा प्लॅन केलाय ते? यावरती मग मात्र प्रशांत म्हणतो नाही जिजू हे कुणालाही कळालेलं नाहीये. असं म्हटल्यावरती आता एक फाईल आकाशच्या हातात असते आणि भूमी आल्यामुळे तो फाईल ती लपवण्याचा प्रयत्न करतो. ती फाईल लपवण्याच्या प्रयत्नामध्ये फाईल खाली पडते, त्यातले पेपर खाली पडतात. तोपर्यंत भूमी येते ते पेपर वाचते. आता या पेपरमध्ये असं काय असणार आहे की ज्याच्यामुळे भूमी भास नाहीये तर सत्य आहे हे आकाशला समजणार आहे आणि भूमी ते पेपर वाचल्यामुळे काही गडबड तर नाही ना होणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.